हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाच्या टॉपिकवर मी बनवलेला आहे। व्यवस्थित असा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल। प्रिन्स कटसाठी कोणत्या चेस्टसाठी किती इंचाचा पप घ्यायचा म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित चेस्टमध्ये म्हणजे छातीमध्ये व्यवस्थित असा बसेल, जेणेकरून आपला ब्लाऊज चेस्टमध्ये चपटा बसणार नाही। त्याच्यावर मी तुम्हाला सविस्तर चार्ट देते। व्यवस्थित असे सर्व माप बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सर्व सांगितलेलं आहे। आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। प्रिन्स कटसाठी महत्त्वाचं माप म्हणजे तर पपसाठी किती इंचाचं घेतलं पाहिजे म्हणजे आपला चेस्टमध्ये ब्लाऊज व्यवस्थित असा बसला जाईल। तर चेस्टमध्ये पपमध्ये माप घेतलं तरच आपला ब्लाऊज पपसाठी व्यवस्थित माप घेतलं तरच आपला छातीमध्ये व्यवस्थित असा ब्लाऊज बसला जातो, नाहीतर ब्लाऊज आपला चपटा बसला जातो। आणि जे आपण माप वाढवलेलं असतं पपसाठी ते पुढे माप घ्यायला विसरायचं नाही। व्यवस्थित असे मार्जिनच्या पुढे जे आपण शिलाई मार्जिन घेतो त्याच्या पुढे आपण ते माप वाढवणार आहे। व्यवस्थित असं ते माप वाढवायचं, जेणेकरून आपल्याला कंबरमध्ये मार्जिन कमी नाही पडली पाहिजे। जर आपण पुढे नाही माप वाढवलं तर आपल्याला कंबरमध्ये माप कमी पडणार। त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा माझे, म्हणजे तुम्हाला सर्व असे डिटेलमध्ये व्हिडिओ समजेल। त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे चेस्ट साईज आणि घडी त्याची केलेली आहे। समजा आता 28 चेस्ट साईज आहे तर त्याची 7 चोक 28 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर 8.5ची घडी येणार आहे। तर त्या घडीला 2 इंचाचं घ्यायचं। त्याचप्रमाणे 28 ते मी 48 पर्यंत माप दिलेले आहे। जसं की 42ला 3.5 इंचाचा आहे, तसंच आपण 48ला पण 3.5 इंचच घेणार आहे। आपलं 40 म्हणजे 40 इंच छातीच्या पुढे ते 48 पर्यंत म्हणजे 48 चेस्टपर्यंत माप 3.5 इंचाचं राहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले डिटेल अशी सर्व पॉईंट समजतील। पण ह्याला 40 इंच चेस्ट साईज आहे, तर आपण ह्याला इथं किती घेतलेलं आहे तर 3.5 इंचाचं। जर आपली घडी हे बघा इथे मी तुम्हाला एक चार्ट दाखवते। जर आपली चेस्ट साईज आहे, आपले हे चेस्ट साईज आहेत। जर 28ची चेस्ट साईज असेल तर त्याला घडी येणार आपली 8.5ची, तर त्याला आपण इथलं माप 2 इंच घेणार आहे। हे बघा 2 इंच घ्यायचं। तर जर आपली घडी जर आपली चेस्ट साईज 30 इंचाची असेल तर 9ची घडी येणार। 9च्या घडीला आपण इथं 2.25 इंच घेणार इथलं माप, पपसाठीचं माप। 32 चेस्ट साईज असेल तर 9.5ची घडी येणार, तर त्याला किती येणार 2.5 इंचाचं। 10च्या घडीला 3 इंचाचं, 10.5च्या घडीला 3 इंचाचं, 11च्या घडीला 3.5 इंच, 11.5च्या घडीला 3.5 इंच, 12च्या घडीला 3.5 इंच। तर सेम असं इथलं माप घ्यायचं। हे पॉईंटसाठी इथलं टक्स घेतला की इथलं माप आपलं पपसाठी व्यवस्थित असं बसतो ब्लाऊज। त्याच्यामुळे हे पॉईंट व्यवस्थित असं आठवणीत ठेवा। हे माप व्यवस्थित असं नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल किती चेस्ट साईजला किती पप घेतला पाहिजे, जेणेकरून आपला ब्लाऊज छातीमध्ये व्यवस्थित असा बसला पाहिजे, चपटा नाही बसला पाहिजे, फिटिंगला व्यवस्थित असा बसतो। इथला टक्स हा छोट्या घड्यांना नाही घेतला तरी व्यवस्थित असा आपला ब्लाऊज बसणार आहे। त्याच्यामुळे इथला हा पॉईंट आपण छोट्या घड्यांना नाही घेत आणि घ्यायचा पण नाही, आणि घेतला तरी काही नाही प्रॉब्लेम होत। पण छोट्या घडीला चेस्ट साईज छोटी असते तर मग हा इथला सेपने बसून जातो। पण आपली चेस्ट साईज जर मोठी असेल तर इथला सेप हा घ्यायचा। जर आवडत नसेल तर नाही दिला तरी चालतो। त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार हा टक्स इथला घ्यायचा। इथलं माप तेवढं आपण परफेक्ट असं घ्यायचं, जेणेकरून आपला ब्लाऊज व्यवस्थित असा छातीमध्ये बसला पाहिजे। हे बघा इथून चला अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइमला भेटूया आपण। व्यवस्थित असं माप मी
याचं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग बाय बाय.